सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण मित्रांनो घडलंही तसंच आहे. सावली ही किचनमध्ये काम करत असते आणि मग तेवढ्यात तिथे अस्मी येते. अस्मी ही भयंकर चिडलेली असते. आल्याबरोबर ती तिथली मेथीची गड्डी जी आहे ती जोरदार खाली आपटते आणि सावलीला म्हणते, "तुला माझं चांगलं देखवत नाहीये का? प्रत्येक वेळेस तुला मध्ये-मध्ये करायची फारच सवय आहे. प्रत्येक वेळेस सारंग आणि माझ्यामध्ये तू लुडबुड करत असतेस." तेव्हा सावली म्हणते, "अगं एवढं चिडण्यासारखं तुला झालंय तरी काय आणि नेमकं मी असं काय केलं आहे?" त्यावर मग अस्मी सांगते, "हे बघ आज सारंग आणि मी मस्तपैकी कॉफी प्यायला गेलो होतो. चांगले प्रेमाचे 2 बोल बोलत होतो आणि तेवढ्यात सारंगला तुझा कॉल आला. तेव्हा सारंगने मला गाडीच्या खाली उतरवले आणि थेट तुझ्या दिशेने तो निघाला. मला याचा फार राग आलेला आहे. तू प्रत्येक वेळेस आमच्या दोघांच्या प्रेमामध्ये अडथळा बनत आहेस. तुला वारंवार सांगून देखील तू सुधरत नाहीयेस." सावली चिडून तिला म्हणते, "हे बघ, तू बोलण्या अगोदर तुला सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगते, हे घर माझं आहे आणि या घरामध्ये अन्नाची अशी नासधूस करायची नाही. तू जी काही मेथीची गड्डी खाली टाकली आहेस ना, ती तुला त्याची तुला जाणीव नाहीये. अन्नाची किंमत तुला माहीत नसल्यामुळे तू हे कृत्य केलं आहेस आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही. माझ्या घरामध्ये असले प्रकार चालणार नाही. अगं तू त्याला विचार ज्याला एक टाईमचं अन्न भेटत नाही, त्याला या अन्नाची किंमत आहे." तेव्हा अस्मी म्हणते, "तुझं घर? केव्हापासून झालं तुझं घर?" तेव्हा सावली म्हणते, "हे घर माझंच आहे कारण या घरची सून मी आहे." तेव्हा अस्मी म्हणते, "वाह! तू सून आहेस मला मान्य आहे. बरं ठीक आहे तुझं घर पण झालं. पण तुझी लायकी काय या घरामध्ये? तुला कोणीतरी मान-सन्मान तरी देतं का? तुला तर किचनमध्ये राहावं लागतं. बघ ही ही हे जे दिसतंय ना तुझं हे अंथरूण-पांघरूण, तीच तुझी लायकी आहे. तुला घरामध्ये कुठलाही सन्मान नाही." तेव्हा सावली चिडून म्हणते, "मी जरी या घरामध्ये कुठे जागा मिळवली नसेल, पण मी जागा मिळवली आहे ती सारंग सरांच्या मनात." हे ऐकल्यानंतर मात्र अस्मीचा परत एकदा चांगला जळफळाट होतो. अस्मी अजूनच चिडते आणि म्हणते, "अगं तू हेच तर करत आलीये, सगळी फसवणूक करत आलीयेस. तू आणि जगन्नाथने मिळूनच सगळं कटकारस्थान केलं आणि फसवणुकीने सारंगसोबत लग्न केलं." त्यावेळेस सावली म्हणते, "हे बघ खोटे-नाटे काही आरोप करू नकोस. मला माहीत देखील नव्हतं त्यावेळेस की माझं लग्न हे सारंग सरांशी होणार आहे. जगन्नाथच्या मनात काय चालू आहे हे मला बिलकुल याची कल्पनाही नव्हती. माझं लग्न तर दुसऱ्याशी ठरलं होतं आणि लग्नही होणार होतं. पण तेवढ्यात अचानक या सगळ्या गोष्टी घडल्या. मी कधी कल्पनातही विचार केला नव्हता, की या अशा गोष्टी माझ्यासोबत होतील. आणि हे बघ, तुला मला सगळं काही खरं सांगण्याची किंवा तुझ्यासमोर पुरावे देण्याची गरज नाही. माझ्या विठ्ठलाला माहीत आहे, की मी खरी आहे. तू कितीही मला खोटं साबित करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही." तेव्हा अस्मी म्हणते, की "हे बघ, तुला जरी वाटत असेल ना, तू या घरामध्ये स्थान मिळवलं आहे, जबरदस्ती या घरामध्ये घुसली आहे, सारंगच्या मनात तुला प्रेम निर्माण करायचं आहे, पण तसं मी होऊ देणार नाही. आता मी इथे आलेली आहे. मी आता तुझ्यावर असा डाव टाकणार आहे, की जेणेकरून तुला या घरातून बाहेर पडावं लागेल." तर मित्रांनो, त्यानंतर मग आपण इकडे बघतो, की इकडे सोहम आणि बबलू बोलत असतात. तेव्हा सोहम सांगत असतो, की "आता मला ताराशिवाय राहवत नाहीये. काही करून आता ताराच्या मॉमला म्हणजे भैरवीला याबद्दल बोललं पाहिजे आणि आमचं दोघांचं लग्न करून द्या असं देखील तिला सांगितलं पाहिजे." तेव्हा बबलू म्हणतो, की त्यात काही हरकत नाहीये कारण तिलोत्तमा आणि भैरवी या दोघी मैत्रिणी आहेत. या नात्यासाठी त्यांचा काहीही प्रॉब्लेम नसेल. त्यानंतर आपण इकडे बघतो, की सारंगचे वडील हे तिलोत्तमाच्या रूममध्ये जातात. तिलोत्तमा ही पूर्णपणे तयार झालेली असते कारण गुढीपाडवा असतो घरामध्ये त्यासाठीच ती सजलेली असते. ते बघून ते म्हणतात, की "तू अतिशय आज सुंदर दिसत आहे. तुला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा." तेव्हा तिलोत्तमा थँक यू म्हणते आणि पुढे म्हणते, की "या घरातील प्रत्येक गोष्ट ही अति सुंदर आहे आणि ती माझ्या मर्जीने मी ती निवडली आहे. पण या घरात एक अशी गोष्ट आहे, जी माझ्यावर लादली गेलेली आहे." तेव्हा सारंगचे वडील म्हणतात, "म्हणजेच तू याचा अर्थ सावलीविषयी बोलत आहेस?" तिलोत्तमा म्हणते, "हो, ती मुलगी मला अजिबात या घरामध्ये नकोय." आणि हे दोघे बोलत असताना मग तेवढ्यात तिथे अस्मी येते. अस्मी तिलोत्तमाला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या पाया पडते. अस्मीने खूप सुंदर साडी घातलेली असते आणि ती खूप सुंदर दिसत असते. मग तेवढ्यात सारंगचे वडील तिथून निघून जातात आणि या दोघी बोलत असतात. तेव्हा अस्मी तिलोत्तमाला म्हणते, की "तिलोत्तमा मॅडम, आता भरपूर दिवस झाले आहेत. मी या घरामध्ये राहत आहे. जगन्नाथ आणि सावलीने मिळूनच सगळं कटकारस्थान केलं आहे. याचे पुरावे देखील मला अजूनपर्यंत मिळाले नाहीत आणि ते मिळणे देखील फार अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की मी या घरात राहू नये, हे घर सोडून जावं." त्यावर तिलोत्तमा म्हणते, "अगं तू वेडी झाली आहेस का? तुला चांगलंच ठाऊक आहे, की जगन्नाथ तुझ्या जीवावर
उठला आहे आणि तो कधीही तुला मारू शकतो. त्याच्यामुळे तुझं या घराच्या बाहेर जाणं योग्य नाही. तू या घरातच राहा आणि तसंही जो पण व्यक्ती या घराशी जुडला जातो एकदा, त्याला आम्ही आपलंसं करून घेतो आणि तुलाही आता आम्ही आपलंसंच करून घेणार आहे. आपल्या दोघींना मिळून त्या सावलीला घराबाहेर काढायचं आहे. तुझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये आता मी तुला मदत करीन आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. हे ऐकल्यानंतर मात्र अस्मीला आता चांगलंच आता कॉन्फिडन्स आलेला आहे. तर इकडे आपण बघतो घरामध्ये गुढीपाडवा साजरा होणार आहे. त्यासाठीच इकडे घरामध्ये सगळ्याच जणांनी नवीन-नवीन ड्रेस घातलेले असतात. सगळेजण तयार होऊन बसलेले असतात. तेवढ्यात तिथे सावली देखील छानपैकी तयार होऊन येते. सावलीने नवी साडी घातलेली असते आणि मग सावलीकडे बघून सारंगला मात्र आश्चर्य वाटतं, कारण की आज सावली फारच छान दिसत असते. तर तेवढ्यात अमृता म्हणते, "सावली, फार छान दिसत आहेस बरं का." आणि मग सावलीची नजर ही सारंगवर पडते. तर सावली सारंगला म्हणते, "तुम्ही अजूनपर्यंत तयार झाला नाही आहात का? मी तुमचा कुर्ता काढून ठेवलेला आहे." आणि मग तेव्हा सारंग म्हणतो, "हो, हो, मी आता लगेच आवरायला जातो." हे ऐकल्यानंतर पुढे आपण बघतो, की तिथे बबलू, सोहम, अमृता हे सगळेच जण असतात आणि तिथे सखदेव देखील असतो. सखदेव हा सारंगला म्हणतो, की "सारंग सर, तुमच्यामुळे काल मी खूप वाचलो. नाहीतर माझ्या बायकोने काल पार तांडवच केला असता. तिला जर सत्य कळालं असतं, तर मात्र तिने मला सोडलं नसतं. पण तुमच्यामुळे काल मी वाचलो. तुम्ही माझी योग्य वेळेवर मदत केली. मी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. अशीच मदत करत जा." हे म्हणून तो हात जोडत असतो. पण सारंग म्हणतो, की "हे बघ, आता मी तुला भाऊ मानलेला आहे. त्यामुळे तू हात जोडण्याची वगैरे काही गरज नाही. आपण मित्र आहोत यार आणि तुझ्या प्रत्येक वेळेस मी तुला मदत करेल, कारण मी तुला आपलं मानलेलं आहे. तू माझा माणूस आहेस. त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस." हे ऐकल्यानंतर मात्र सावलीला देखील आनंद होतो, कारण सावलीला चांगलंच ठाऊक आहे, की सारंग सरांनी त्याला योग्य वेळेस मदत केली आहे आणि मग त्यामुळे सावलीला देखील आनंद होतो. तर मित्रांनो, आता मालिकेमध्ये फार मोठे वळण येणार आहे, कारण की आता अस्मीची साथ देणार आहे ती तिलोत्तमा आणि ऐश्वर्या. ऐश्वर्या साथ देत आहे, जेणेकरून तिलोत्तमाला या घराबाहेर काढून तिच्यावर घरावर राज्य करता येईल. तर तिलोत्तमा अस्मीची साथ देते, कारण तिला सावलीला घराबाहेर काढायचं असते. तर या युद्धात मात्र आता कोण जिंकणार हे पाहणे देखील फार महत्त्वाचं आहे. सावली आणि सारंगच्या नात्यातील प्रेम वाढेल का? त्यानंतर सोहम आणि इकडे तारा यांच्या दोघातील प्रेम भैरवी त्यांच्या नात्याला ॲक्सेप्ट करेल का? ह्या गोष्टी पाहणे देखील फार इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.